हा हा मागण्याचा स्वभाव कोणाचा आहे? परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला असं बनवेल की तुम्ही राष्ट्रांना उसने द्या. हालेलुया. किती जणांचा विश्वास आहे? विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पाहाल. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला भिकारी बनवलं नाही, तर तुम्हाला आणि मला परमेश्वराने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. राजाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे, परमेश्वराची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. मागत बसू नका. दोन प्रकारचे भिकारी असतात जगामध्ये, नीट लक्ष द्या. किती प्रकारचे? दोन. एक जे मंदिराच्या बाहेर बसून मागतात आणि दुसरे जे मंदिराच्या आत बसून मागतात. समजतंय ना? खरं वाटो खोटं वाटो, पटो न पटो, सत्य हे झालं. दोन प्रकारचे. एक जे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात भीक मागण्यासाठी, आणि दुसरे चांगले कपडे घालून मंदिराच्या आतमध्ये बसलेले असतात. ते पण काय मागतात? भीकच मागतात. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला भिकारी बनवलेले नाही. अहो, तुम्हाला आणि मला देण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेला आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी जिवंत परमेश्वराचा वंश आहोत, परमेश्वराचं वचन म्हणतं. हालेलुया. राजाची संतान आहोत तुम्ही आणि मी. अहो, जे राजाची मुलं आहेत ना, ते घेण्यासाठी नाही तर ते देण्यासाठी आहेत. आपल्या जीवनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित झाले पाहिजे. बायबल देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतं, जो कोणी माझ्यावर विश्वास करतो त्याच्यामध्ये शास्त्रात लिहिल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की. ज्या व्यक्तीच्या जीवनामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, अनेक लोक येऊन तृप्त होतील तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. तहान तुम्हाला राहणारच नाही, कारण जिवंत पाण्याचा झराच तुमच्यामध्ये वाहत आहे. तहान आपल्या जीवनामध्ये राहणार नाही, गरज आपल्या जीवनामध्ये राहणार नाही, समस्या अडचणी आपल्या जीवनामध्ये राहणार नाही, कारण आपल्यामधूनच जिवंत पाण्याच्या झरा त्या ठिकाणी निघत आहे. हालेलुया. तो तुमचा आणि माझा जिवंत परमेश्वर. प्रियानो, आज प्रभूला म्हणा, बोल प्रभू तुझा दास. आजपासून प्रार्थना बदला, आजपासून मागणं बदला, आजपासून आपली विचार करण्याची पद्धती बदला. आजपासून प्रियानो, प्रत्येकामध्ये जो दडलेला भिकारी आहे त्या भिकाऱ्याला म्हणा, निघून आम्ही राजाची मुलं. आजपासून राजासारखं जगा. हालेलुया. कशासारखं जगा? राजासारखं. ज्यावेळेस दाविदाच्या समोर त्या ठिकाणी गोलियत येऊन उभा राहिला, दावीद राजा नव्हता, दावीद एक मेंढपाळ होता, पण जेव्हा त्या गोलियता समोर जाऊन उभा राहिला ना, राजासारखा उभा राहिला. आज माझा परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. हालेलुया. मी शौल नाही, मी राजा नाही, माझ्याकडे तलवार नाही, माझ्याकडे ढाल नाही, माझ्याकडे भाला नाही, माझ्याकडे ताकद नाही, माझ्याकडे उंची नाही, माझ्याकडे बळ नाही, पण माझ्याकडे जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. जिवंत देव जो माझ्या बाजूने उभा आहे, तो परमेश्वर आज तुला माझ्या हाती देईल. कुठं आलं याच्यामध्ये एवढं बळ? दावीद जो होता सरपात्र होता, एक लहानसा तरुण मुलगा होता सुकुमार. कधीच त्याला माहिती नव्हतं की युद्ध कसं करायचं. शौलाने सांगितलं, हे दाविदा, अरे त्या गोलियताला मारायला चालला ना, एक काम कर, माझे कपडे घाल. शौलाने काय सांगितलं राजाने? तू जातो ना, जा. बघा, या शौलाला पण लाज वाटायला पाहिजे होती, जो राजा होता इस्रायलाचा. कोणाला पाठवतोय गोलियतासोबत लढायला? दाविदाला. का पाठवतोय? कारण दावीद म्हटला की मला जायचंय. बघा, नीट लक्ष द्या. बघा, नीट लक्ष द्या. शौल, जर बायबल मध्ये तुम्ही वाचाल, ज्यावेळेस शौलाला इस्रायलाचा राजा म्हणून निवडलं, ज्यावेळेस शौल सर्व इस्रायल लोकांमध्ये उभा होता, बायबल असं सांगतं तो सर्वांपेक्षा उंच दिसला. याचा अर्थ शौलाची उंची 6 फुटापेक्षा जास्त होती. जो राजा होता इस्रायलाचा, तो धिप्पाड होता, उंचीने एककाठीने अतिशय मजबूत होता, आणि म्हणून लोकांनी आपल्या डोळ्यांनी बघून शौलाला राजा निवडलं, कारण तो त्या योग्यतेचा दिसतो. नीट लक्ष द्या. शौल त्या योग्यतेचा दिसतो म्हणून त्याला राजा निवडलं. म्हणून जेव्हा तो चिलखत घालायचा, टोप घालायचा, अंगामध्ये पूर्णपणे ते लढाईचे वस्त्र घालायचा, हातामध्ये जेव्हा तलवार धारण करायचा, ढाल धारण करायचा, शौल राजा म्हणून शोभायचा. हालेलुया. वाटत होता की हा राजा आहे. मग ज्या वेळेस त्या ठिकाणी गोलियत येऊन उभा राहिला 7 फुटाचा, त्या गोलियता समोर शौल घाबरला, कारण तो माझ्यापेक्षा पण धिप्पाड आहे. हालेलुया. तो माझ्यापेक्षा पण बलवान आहे. पण मग शौलाने माघार घेतली. पण जेव्हा हा दावीद तिथं पोहोचला, दावीदाने जेव्हा ते ऐकलं की तो जिवंत देवाच्या सेनेला शिव्याशाप देत आहे, दावीद म्हणतो, हा कोण आला बेसुरती बलिष्ठी, जो माझ्या जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखतो.
हालेलुया. तो शौलाला म्हटला दावीद मी जातो याच्याशी लढण्यासाठी. हालेलुया. शौल काय म्हणतो? शौल काय म्हणतो दावीदाला? तू म्हणतो ना तर तू जा. विचार कर जरा, एवढंसं पोरग तरुण मुलगा अंगामध्ये बळ नाही, कधी युद्ध केलेलं नाही, त्याला पाठवलं. त्याला बऱ्याचदा अशी गोष्ट, एक गोष्ट सांगतो नीट लक्ष द्या. एकदा एक मनुष्य होता. तो मनुष्य जो आहे, तुम्ही डोंबारीचा खेळ पाहिला की? डोंबारीचा खेळ, डोंबारी म्हणतात त्याला. हे बघा असं ढोलबिल वाजवतात आणि असे दोन बांबू लावलेले असतात आणि मध्ये दोरी असते आणि एक लहान मुलगी त्या ठिकाणी हातामध्ये एक असं आडवा एक लाकूड घेतली किंवा बांबू घेतली आणि ती बॅलन्स करत त्या दोरीवर चालते. पाहिले ना? हा. आणि ती बॅलन्स करत चालती आणि मग सर्व लोक जमा होतात, तो खेळ पाहतात आणि मग कोणी काय पैसे द्यायचे ते पैसे देतात. त्याला होता डोंबारीचा खेळ. बरोबर आहे ना? हा. मग एक व्यक्ती होता, तो व्यक्ती असाच दोरीवरून चालायचा, पण त्याचं चालणं वेगळं होतं. त्याने विचार केला की मी अशा पद्धतीने चालेल की सर्व लोक बघत राहतील. मग त्याने ठरवलं की मी दरीमधून चालेल. कशामधून चालेल? दरी, खोल दरी, आणि आजूबाजूला दोन डोंगर आहेत. अशा खोल दरीच्या वर मी एक मोठा दोर बांधेल आणि त्या दोरावरून मी चालेल, असं त्यांनी जाहीर केलं. सगळे लोक जमा झाले, गर्दी जमा झाली. लोकांना तमाशा पाहायला खूप आवडतो. हालेलुया. सगळे लोक जमा झाले आणि त्या ठिकाणी दोर बांधलेला होता, तो व्यक्ती तिथे उभा राहिला. सगळी गर्दी त्या ठिकाणी, आता बघू काय होते. मग त्या व्यक्तीने सर्व लोकांना विचारलं, असं बघून तुम्हाला वाटतं, काय वाटतं, मी या दोरीवरून चालू शकतो का? काय प्रश्न केला? मी ह्या दोरीवरून चालू शकतो का? खाली खोल दरी आहे, ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जायचं. लक्षात घ्या, काय मी ह्या दोरीवरून चालू शकतो का? सगळे लोक म्हटले हो हो तुम्ही चालू शकता. कारण लोकांना माहिती मेला तर कोण मरेल? कोण मरेल? हाच मरेल. तुटलं तर कोणाचं तर तुटेल? याच तुटेल ना. म्हणून लोक काय म्हणले? तुम्ही चालू शकता. ठीक आहे, तो म्हटला. त्याने सुरुवात केली चालायला. त्याने हातात टोकर घेतला आणि तो बॅलन्स करत करत त्या टोकापर्यंत पोहोचला आणि तिथून परत रिटर्न ह्या टोकापर्यंत आला. तो पडला नाही. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 वा, तुम्ही चालू शकता. हालेलुया. हे लक्ष द्या. मग झालं. परत तो दुसऱ्यांदा म्हणतो, आता म्हणे मी डोक्यावर एक मोठं टोपलं, टोपलं माहिती ना तुम्हाला, एक मोठं टोपलं ठेवून मी ह्या दोरीवरून चालू शकेल. लोक म्हटले तुम्ही बिना टोपल्याचे चालले, टोपलं घेऊन पण चालू शकता ना, तुम्ही चालू शकता म्हणे, काही फरक पडणार नाही. लोकांना माहिती होतं पडला तर तोच पडेल, आपलं काय जातं. मग तो परत त्याने मोठं टोपलं घेतलं आणि तो टोपलं घेऊन चालायला लागला. त्या दोरीवरून तो ह्या टोकाचा त्या टोकापर्यंत, तिथून परत रिटर्न आला. तो पडला नाही. सगळे लोक परत टाळ्या वाजवायला लागले. वा 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 वा, तुम्ही चालून आले. आता तिसऱ्यांदा तो व्यक्ती म्हटला की आता ह्या टोपल्यामध्ये एका माणसाला बसून मी ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणीपर्यंत चालू शकतो का? बघा पब्लिकला काय विचार, ह्या टोपल्यामध्ये एका माणसाला बसून मी ह्या दोरीवरून चालू शकेल का? सगळे लोक म्हटले अहो तुम्ही रिकामं टोपलं घेऊन चालले, टोपल्यात कुणाला बसून पण चालू शकता, काही फरक पडणार नाही, तुम्ही बिनधास्त चाला म्हणे. बघा लोक म्हणतात. मग त्याने लोकांना बघून म्हटलं तुमच्यापैकी कोण ह्या टोपल्यात बसायला तयार आहे? काय प्रश्न केला लोकांना? तुमच्यापैकी ह्या टोपलीत कोण बसायला तयार आहे? त्याला घेऊन जाईल म्हणून. एक पण व्यक्ती तयार झाला नाही. एक पण व्यक्ती तयार झाला नाही. तू मर, आम्हाला नको सांगू, तू कर, आम्हाला नको सांगू. बघा शौल जो आहे तो दाविदाला म्हणतो जा ना, काही फरक पडणार नाही, तू लढू शकतो त्याच्यासोबत. अहो दाविदाचा विश्वास स्वतःच्या शरीरावर नव्हता, दाविदाचा विश्वास त्या जिवंत परमेश्वरावर होता. तो म्हणतो की आज माझा परमेश्वर तुला माझ्या हाती दे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्या परमेश्वराने मन लावा. आज बऱ्याचदा आपण टाळ्या वाजवण्याचेच कामं करतो. आपल्याला हेच वाटतं दुसऱ्याचं कौतुक करून आपला काही फायदा होणार नाही. एक वचन वाचतो, आज वचनाकडे जाऊ, जास्त वेळ होऊन जाईल कारण आपण अजून वचन सुरूच केलं नाही का. मी जास्त वेळ बोलणार नाही, घाबरू नका, तुम्हाला बरोबर वेळेत सोडेल मी. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7वं वचन, 7 वचनापासून वाचू बरं आपण पटकन. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. मांगो तो तुम्हें दिया जाएगा, ढूंढोगे तो तुम पाओगे, और खटखटाओगे तो तुम्हारे लिए खोला जाएगा. हाँ, क्योंकि जो कोई मांगता है
है, उससे मिलता है, जो कोई ढूंढता है, क्योंकि जो कोई ढूंढता है वह पाता है, वो पाता है, जो खटखटाता है, और जो खटखटाता है उसके लिए खोला जाएगा. परमेश्वराचं वचन म्हणतं, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो तुम पाओगे, और खटखटाओ तो तुम्हारे लिए खोला जाएगा. हालेलुया. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि पुढे परमेश्वराचं वचन असं म्हणतं, जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जातं. हालेलुया. आता माझा प्रश्न आहे, देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. किती जण मागतात आणि त्यांना मिळतं? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्ट. किती जण शोधतात त्यांना सापडतं? बघा ना, शोधणं आणि सापडणं काय आहे? कशा संदर्भात आहे बरं सांगा? हे वचन कशा संदर्भात? जो शोधतो त्याला सापडतो. काय शोधतात तुम्ही? शोधलं काय जातं मला सांगा? शोधलं काय जातं? एक मिनिट, आता मी तुम्हाला सांगू सोपं उदाहरण. समजा माझ्या खिशात काही नाही, समजा हे माझं पाकिट आहे, फॉर एक्झाम्पल हे माझं पैशांचं पाकिट आहे. हे पाकिट चुकून कुठेतरी पडलं, समजतंय का? हे पाकिट चुकून कुठेतरी पडलं, मग मी याला काय करेन? काय करेल? बोला. शोधेल. शोधली कोणती गोष्ट जाते? जी हरवलेली आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, शोधली कोणती गोष्ट जाती जी लवकर सापडत नाही, जी तुम्हाला माहिती नाहीये, ती गोष्ट शोधली जाते. आता जसं ब्रदरनी ओळख करून देताना सांगितलं, त्यांचे भाऊ वगैरे जे बंधू नाशिकवरून आलेले, त्यांना कुठेतरी रस्ता विसरले होते ना, रस्ता चुकले होते. का चुकले बरं? कारण त्यांना एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं. जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, जे ठिकाण आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला शोधावं लागतं. समजतंय का? ते जे माहिती आहे ते शोधलं जातं का? जे माहिती आहे ते शोधलं जातं का? नाही. जे तुम्हाला माहिती नाही ते शोधलं जातं. जे हरवलेलं आहे ते शोधावं लागतं. मग परमेश्वर म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. काहीतरी हरवलेलं आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला कळलं की काहीतरी कमतरता आहे माझ्या जीवनामध्ये, मला काहीतरी शोधण्याची गरज आहे, काहीतरी मिळवण्याची गरज आहे, जेव्हा ही भूक, ही तहान, ही इच्छा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल, तेव्हा तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो, मला जेव्हापासून कळायला लागलं, मी संडे स्कूलला जायचो. तिसरी पिढी आहे आमची येशू ख्रिस्तावर विश्वास करणारी, स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणारी. कितवी पिढी? नुसते म्हणून घेतला बरं का स्वतःला ख्रिस्ती, गॅरंटी नाही की ख्रिस्ती आहोत असं. आमची तिसरी पिढी खपली ख्रिस्तामध्ये. पण किती जणांचा उद्धार झाला हे नाही मी सांगू शकत, पण मी देवाला धन्यवाद देतो की त्याने मला निवडलं. हालेलुया. कारण मी पण माझ्या आयुष्यातले 25 ते 26 वर्ष असाच विश्वास ठेवत होतो की मी ख्रिस्ती आहे. मला असंच वाटायचं की मी ख्रिस्ती आहे. माझा मोठा गैरसमज होता मी ख्रिस्ती आहे. का? कारण माझा बाप्तिस्मा झालेला होता. मी चर्चला जायचो, मी तरुण संघाला जायचो, मी गाणे म्हणायचो, मी आराधना करायचो, या सगळ्या गोष्टी करायचो. तंबाखू पण खायचो, गुटखा पण खायचो, दारू पण प्यायचो, शिळे पण द्यायचो, मित्रांसोबत भांडणं पण करायचो, सगळ्या चुकीचे कामं करायचो. आणि मला हे पण वाटायचं की मी ख्रिस्ती आहे. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? समजतंय का? मी माझ्या आयुष्यातले 25 वर्ष वाया घालवले. माझ्या आयुष्यातले 25 वर्ष मी त्या ठिकाणी या सर्व गोष्टी केल्या. मी रोज बायबल वाचायचो, 40 दिवसाचे उपवास पण करायचो. जेव्हा आता गुड फ्रायडेच्या अगोदर जे उपवास असतात 40 दिवसाचे, ते पण मी करायचो. आणि मी रोज बायबल वाचायचो. पण तुम्हाला माहिती का, मी बायबल नुसतं वाचायचो, शोधायचोच नाही. काहीतरी सापडायचंय मला, काहीतरी शोधायचं, जे मला अजून भेटलेलं नाही ते मला शोधायचं, असं म्हणून मी बायबल कधीच वाचलं नाही. म्हणून मला काहीच सापडलं नाही. मला बायबल वाचायला लागलं का? जांभळं. किती जणांना असा अनुभव आहे? किती जणांना असा अनुभव आहे? काही लोक म्हणतात, ब्रदर मला झोप नाही लागली ना, मी बायबल वाचायला बसतो. बायबल वाचली का मला खूप छान झोप येते. म्हणजे काय, बायबल काय झोपेची गोळी? अहो, बायबल वाचल्यानंतर तुमची झोप उडायला पाहिजे, झोप लागायला नको. नीट लक्ष द्या. बायबल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
देवाचं वचन अशी गोष्ट आहे की जी तुमची झोप उडवते. देवाची गोष्ट वचन अशी गोष्ट आहे जी तुमची डोळे उघडती. ही परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया. जे लोक म्हणतात बायबल वाचताना मला झोप लागती, फार धोक्यात आहात तुम्ही. लक्षात घ्या, फार धोक्यात आहात. मागा म्हणजे, शोधा म्हणजे, ठोका म्हणजे नीट लक्ष द्या. मी म्हणून तुम्हाला प्रश्न केला, काय तुम्ही मागता तरी तुम्हाला मिळतं? काय तुम्ही शोधता तरी तुम्हाला सापडतं? काय तुम्ही ठोकतात आणि तुमच्यासाठी उघडलं जातं? नसेल तर अजून सुद्धा काहीतरी आपल्या जीवनामध्ये कमतरता आहे. आता नीट लक्ष द्या. जयंत पास्टर आहे. जयंत पास्टर मला नाही ओळखत, त्यांना माझ्यावर भरोसा नाही. समजा एक उदाहरण देतोय बरं, की मला ओळखतात. हालेलुया. आम्ही एकत्र सेवा करतो. जयंत पास्टर जे आहे, समजा ते मला ओळखत नाही आणि त्यांची माझी चांगली ओळख नाही किंवा त्यांना माझ्यावर भरोसा नाही, तर मग समजा मला 10,000 रुपयाची गरज आहे. किती हजार रुपयाची गरज आहे? 10,000. मग मी काय केलं, मला कळलं की दिलीप पास्टर जे आहेत ना, त्यांच्या आणि यांचे संबंध चांगले आहेत. नीट लक्ष द्या प्रिय वचनाकडे. मी ज्या गोष्टी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते ते तुम्हाला समजल्या पाहिजे. हालेलुया. दिलीप पास्टर आणि जयंत पास्टर यांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे आहेत, जवळचे आहेत. मग मी काय विचार केला, हा व्यक्ती मला पैसे देणार नाही, कारण याचा माझ्यावर भरोसा नाही, हा मला ओळखत नाही. मग मला तर पैसे पाहिजे आणि त्यांच्याकडे पैसे आहेत हे मला माहितीये. मग मी काय केलं, मी दिलीप पास्टरला ओळखतो. मी कोणाला ओळखतो? दिलीप पास्टर. दिलीप पास्टर मला ओळखतात. मग मी दिलीप पास्टरला म्हणतो, पास्टर एक काम करा, जयंत दादाकडून तुम्ही तुमच्या नावाने किती हजार मागा? 10,000. आणि तिथून मागून कोणाला द्या? मला, कारण माझी लायकी नाही त्यांच्याकडे मागण्याची. समजतंय का तुम्हाला? माझी लायकी नाही. मग दिलीप पास्टरनी काय केलं, दिलीप पास्टरनी जयंत पास्टरला सांगितलं, जयंत पास्टर मला 10,000 रुपये द्या. मला द्या, याला नका. याच्या नावाने भेटणार नाही. कोणाच्या नावाने? माझ्या नावाने द्या. माझ्या भरोसा ठेवा. मग दिलीप पास्टरवर भरोसा ठेवून जयंत पास्टरने यांना किती हजार दिले? आणि दिलीप पास्टरने ते 10,000 कोणाला दिले? मला. आणि मला काय वाटलं, वा, माझी गरज भागली. मला पैसे कुठून मिळाले? कुठून मिळाले? कुठून मिळाले? जयंत पास्टर कोणाद्वारे मिळाले? म्हणून जर मला उपकार मानायचे आहे तर मी कोणाचे मागेल? कोणाचे मागेल? दिलीप पास्टरांचे. का? तर मी त्यांना तोंड दाखवायच्या लायकीचा. जर त्यांना कळलं की ते पैसे मला भेटलेले तर ते पैसे परत घेऊन घेतील. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी माझ्यासाठी मेन माणूस कोण झाला? दिलीप पास्टर. कारण दिलीप पास्टर तुम्ही माझी गरज भागवली. तुम्हाला माहिती का, सेवेमध्ये आणि आत्मिक जीवनामध्ये ह्याच गोष्टी घडतात. आज अनेक लोक देवाकडं मागण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाही, म्हणून देवाच्या दासांकडे येतात आणि देवाच्या दासांना सांगतात, पास्टर मागून द्या ना, पास्टर प्रार्थना करून द्या ना, पास्टर देवाला हे सांगा ना. का बरं? आपले संबंध का परमेश्वराशी चांगले नाही? आपलं का परमेश्वर ऐकत नाही? आपण मागतो आणि आपल्याला का मिळत नाही? अहो तुम्ही ठीक आहे, देवाचे दास प्रार्थना करतात, मागून तुम्हाला देऊन पण टाकतात, पण तुम्ही देवाचा गौरव नाही करत. तुम्ही कोणाचा गौरव करतात? माणसाचं. कोणाचं? जर माझ्याद्वारे एखादा व्यक्ती बरा झाला, माझ्याद्वारे एखाद्या व्यक्तीला आरोग्य मिळालं, त्या व्यक्तीने जर असं म्हटलं की शिंदे सरांद्वारे परमेश्वर, शिंदे सरांद्वारे कार्य झालं. शिंदे सर माती आहेत. शिंदे सर काय आहेत? शिंदे सरांना उद्याची गॅरंटी, शिंदे सरांना आज रात्रीची गॅरंटी नाही. शिंदे सरांचे दिवस किती आहेत कोणालाच माहिती. शिंदे सर काय करून स्टॅम्प करून आलेला नाही. शिंदे सर मातीतून आला नाही, एका दिवशी परत मातीत जाऊन मिळणार आहे. लक्षात घ्या, गौरव फक्त माझ्या परमेश्वराला मिळाला पाहिजे. हालेलुया. आणि ते गौरव का मिळत नाही माहिती का? कारण तुम्ही देवाकडे मागत नाही आणि देव तुम्हाला देतो. ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने देवाकडे मागायला शिकाल, त्या दिवशी तुम्ही देवाचं गौरव करायला शिकाल. हालेलुया. हालेलुया. कोणाला देतो देव? देव देतो कोणाला? मी पहिलेच सांगितलं, आपला परमेश्वर भीक वाटत नाही. आपला परमेश्वर खैरात वाटत नाही. आपला परमेश्वर कोणाला देतो? या वचनामध्ये पुढे लिहिलेले वाचू आपण. चला तिथून आपण 7-8 वचन सोडा आणि पुढचं वचन वाचा. फक्त आपल्या, आता नीट लक्ष द्या, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल.
बायबल असं म्हणतं, आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? असा तुमच्यामध्ये कोण माणूस आहे? नीट लक्ष द्या. हे उदाहरण जे देव देत आहे, प्रवेश देत आहे, हे एका बापाचं आणि मुलाचं उदाहरण देत आहे. नीट लक्ष द्या. मागण्या बाबतीत जे परमेश्वर उदाहरण देत आहे, प्रवेश उदाहरण देत आहे, ते कोणाचं उदाहरण देत आहे? बाप आणि मुलगा. जर मुलाने भाकर मागितली तर कोणता बाप आहे जो त्या ठिकाणी त्याला धोंडा देईल? आणि मासा मागितला तर असा कोणता बाप आहे जो त्याला काय देईल? साप देईल. ना बापाचं उदाहरण परमेश्वर देतो. पुढे वाचा. हा. मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे. तुम्ही वाईट असताना, आपण वाईट असताना जर आपण आपल्या लेकरांना चांगल्या देणग्या देतो, तुम्हाला समजते तुम्हाला जर हे समजतं, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागता तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ, नीट लक्ष द्या, स्वर्गातील कोणाजवळ? पित्याजवळ. हे बघा, नीट लक्ष द्या प्रियांनो. देव परमेश्वर जर इथपर्यंतच येऊन तुम्ही थांबत असाल ना, तर तुम्ही देव आणि परमेश्वर याच्या पुढे जे भाग आहे, तिथं जेव्हा तुम्ही आत्मिकतेने वर जातात ना, तिथं पिता हा शब्द येतो. हालेलुया. जेव्हा तुम्ही नवीन विश्वास ठेवला देवावर, येशू ख्रिस्तावर, त्यावेळेस तो देवच होता तुमच्यासाठी, तो परमेश्वरच होता तुमच्यासाठी, तुमच्या पाप क्षमेसाठी तो उद्धारकच होता. पण ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता आणि पुढे चालायला लागतात वचनाप्रमाणे, तर एक स्टेप आहे जिथं परमेश्वर तुम्हाला आणून ठेवू इच्छितो, ती आहे पिता आणि पुत्राची. हालेलुया. बायबल असं म्हणतं, परत वाचा सिस्टर तेच वचन, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात जे तुम्ही मागता त्यांना तो किती विशेष करून चांगल्या त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. लक्षात घ्या, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला माहिती का कोण मागतं आणि कोणाला मिळतं? जो परमेश्वराचा पुत्र आहे तो जेव्हा पित्याकडे मागतो ना, त्यालाच मिळतं. फक्त हा अधिकार आणि हे वचन मागा म्हणजे मिळेल जे आहे ना, ते पिता आणि पुत्र या दोनच नात्यांसाठी आहे. बाकी कोणीही मागितलं ना तर परमेश्वर तुम्हाला देणार नाही. अधिकार फक्त पुत्राला आहे मागण्याचा. हालेलुया. बायबल मध्ये शोधून दाखवा मला की येशू ख्रिस्ताची एक पण प्रार्थना व्यर्थ गेली असेल. झालंय का असं कधी? झालंय का असं कधी? येशू ख्रिस्ताने 3.5 वर्ष सेवा केली. त्या 3.5 वर्षामध्ये अनेक चिन्ह चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले, पण असा एक चमत्कार होता होता राहून गेला व असं झालं नाही. का असं झालं नाही? एकही प्रार्थना का फेल गेली? आपल्यात अनेक फेल गेले. आपल्या पास किती झाले याचा जर हिशोब करायला गेलो तर जास्त फेलचा लागणार. समजतंय? तुम्ही आणि मी सारखाच आहे, लक्षात घ्या. वचन मी परत एकदा सांगतो, वचन केवळ तुमच्यासाठी नाही, वचन कोणासाठी? माझ्यासाठी पण. काहीतरी कमतरता आहे आपल्या जीवनामध्ये. बायबल असं म्हणतं, प्रभू येशू म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो माझ्याही पेक्षा अद्भुत कृत्य करेल. हालेलुया. जे चमत्कार माझ्याकडून राहून गेले ना, ते चमत्कार तुमच्याद्वारे करून घेईल प्रभू म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा एकही चमत्कार, प्रभू येशू ख्रिस्ताची एकही प्रार्थना व्यर्थ गेली नाही. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळालं. ज्यावेळेस लाजर जो होता मेला होता, किती दिवस झाले लाजराला मरून? किती? 4 दिवस झाले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बेथानी गावामध्ये आला आणि त्यावेळेस मार्था आणि मरिया या दोघं बहिणी रडत रडत प्रभू येशू ख्रिस्ताला सामोरे आल्या आणि येशूला म्हणता, प्रभूजी जर तुम्ही वेळेवर आला असता तर आमचा भाऊ गेला नसता. प्रभू मार्थेला म्हणतो, मार्थे जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो, चला मला कबरेकडे घेऊन जा. पुढे ठेवलेले लाजराला ते सगळे गेले. त्यांना वाटलं फुलं टाकायला चालला प्रभू. कुठे चालला? फुलं टाका. आता 4थ्या दिवशी कुठे जाईल माणूस? समजा एखादा व्यक्ती कुठेतरी मरण पावला आणि त्याच्या दारावर आपण गेलो 4थ्या दिवशी आणि आपण म्हटलं चला कब्रस्थानात जाऊन येऊ, तर ते काय म्हणतील? हा थांबा, आपण फुलं वगैरे घेऊ. बरोबर आहे ना? आणि आपण जर म्हटलं की नाही हो ब्रदर, फुलं नका घेऊ, आपल्याला उठवायला जायचं. आपल्याला काय करायला जायचंय? त्याला उठवायला जायचं. ते म्हणतील तुमचं का डोकं बिकं फिरलं? 4 दिवस झाले म्हणून त्याला कुठं चाललंय त्याला उठवायला? 4 दिवसापासून काढून आलोय आम्ही. मार्था आणि मरिया येशूला तेच म्हटली. ज्यावेळेस येशूने म्हटलं कबरेची धोड बाजूला करा. काय म्हटलं येशूने? कबरेची धोड
मार्था आणि मरिया सख्या बहिणी होत्या लाजरसच्या. त्या काय म्हणतात, प्रभूजी नका 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 नका, थोड बाजूला करू नका, कारण आता काय येत असेल, त्याची दुर्गंधी येत असेल, वास येत असेल, कुजलं असेल त्याचं शरीर, 4 दिवस झाले त्याला मरून, कशाला त्या ठिकाणी ती ढोल उघडतो प्रभू, नको नको, त्याचा वास येईल असं म्हणतो. अविश्वास बघा. पण प्रभू येशू काय म्हणतो, ढोल बाजूला करा. मार्थे, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव वाढेल. मग काय झालं, धोंड बाजूला झाली. येशू ख्रिस्त कबरेसमोर जाऊन उभा आहे. आता येशू ख्रिस्ताने काय करावं, गुडघे टेकायला पाहिजे होते, 2-3 गीतं घ्यायला पाहिजे होते आणि किमान 2 तास प्रार्थना करायची होती. कारण काय करायचंय प्रभूला, त्याला लाजराला काय करायचंय, जिवंत करायचंय. काय करायचंय, एक साधं भूत काढायला आपल्याला 1 तास लागतो. नीट लक्ष दे. एका व्यक्तीचा दुष्ट आत्मा काढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो, तर जिवंत करायचं एखाद्या व्यक्तीला मेलेल्यातून तर किती तास प्रार्थना कराल. अहो दिवस जाईल आपला पूर्ण, तरी सुद्धा विश्वासाने एक वेळाने उठतो का नाही, उठतो का नाही. खरंय की खोटंय. माझ्या प्रभूने काय केलं, थोड बाजूला करायला लावली. प्रभू येशू ख्रिस्त कबरेसमोर जाऊन उभा राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताने वर स्वर्गाकडे बघितलं आणि प्रभू म्हणतो, हे बापा, मला ठाऊक आहे की तू प्रत्येक वेळी माझं ऐकतो. हालेलुया, हालेलुया. याला म्हणतात बाप आणि मुलाचे संबंध, याला म्हणतात पिता पुत्राचे संबंध. प्रभू येशू म्हणतो, हे पित्या, मला ठाऊक आहे की प्रत्येक वेळेस तू माझं ऐकतो. काय तुम्ही आणि मी विश्वासाने म्हणू शकतो प्रभू येशूला की हो प्रभू, तू प्रत्येक वेळेस माझ्या प्रार्थनेस उत्तर देतो, तू प्रत्येक वेळेस माझी प्रार्थना ऐकतो. आपल्या मनामध्ये डाऊट असतो की होईल का नाही, होईल का नाही, एक डोळा बंद एक डोळा उघडा, होते का नाही कार्य, बरा होतो का नाही. अरे कशाला कार्य होईल, तुमच्या मनामध्ये जो विश्वास त्या ठिकाणी आहे. तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही पुत्रासारखे मागत नाही, तुम्ही मुलासारखे मागत नाही, तुम्ही गुलामासारखे मागतात. गुलामासारखे जे बंधनात आहे, दास आहे. दास आपल्या धन्याकडून जर पैसे मागायचे असतील ना तर भीत मागतो, अहो द्या ना 100 रुपये मला खर्चायला, कारण त्याला भीती आहे की धनी देईल का नाही. पण मुलगा जेव्हा बापाकडून मागतो त्याच म्हणतो, पप्पा मला 500 रुपये द्या. पप्पा मला काय द्या, 500 रुपये द्या. बाप असं म्हणेल का, हे तुला काय समुद्र मार्ग पैसे मागण्याचा, बा ए पप्पा असं बोलू नको, तुझ्या संपत्तीचा अर्धा मला मीच आहे. हालेलुया. तुझ्या संपत्तीचा वाटेकरी कोण आहे, मीच आहे. जेवढा तुझा अधिकार आहे ना तेवढा कोणाला अधिकार आहे, मला. नावावर लिहिलेलं आहे, माझ्या नावासमोर तुझं नाव आहे. हालेलुया, हालेलुया. लेकरं जेवढे आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीच गोष्ट मागावी लागणार नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी वारशाने भेटणार आहेत. हालेलुया. सुनील ब्रदर, मुलं किती आहेत, 2. इर्टिगा गाडी तुमच्याकडे, पोरांना भेटलेली आहे, त्यांना माहिती बापाने आता सोय करून ठेवलेली गाडीची. हालेलुया. त्यांना माहिती आहे, नाही जरी म्हणणार बाप तरी आम्हाला द्यावीच लागेल, कारण आमचीच आहे, आमच्या बापाची. हालेलुया. जेव्हा बाप मुलगा जो आहे तो बापाकडून मागतो ना, अधिकाराने मागतो, मला हे पाहिजेच. हालेलुया. जेवढा तुला अधिकार आहे तेवढा मला अधिकार आहे. येशू म्हणतो, जेव्हा कबरेसमोर येशू उभा राहिला, येशू वर बघतो आकाशाकडे, म्हणतो, हे पित्या, मला ठाऊक आहे प्रत्येक वेळेस तू माझी प्रार्थना ऐकतो, तरी सुद्धा माझ्यासाठी नाही पण ह्या लोकांनी विश्वास ठेवावा याच्यासाठी मी बोलतो, लाजरा बाहेर ये. हालेलुया. किती तास प्रार्थना केली येशूने, किती तास, 40 दिवस उपवास करू ना, तू उठणार नाही मेलेला आपल्याकडे. 40 दिवस रात्रंदिवस उपवास करा, खाऊच नका, तुम्ही मरून जाल पण तो उठणार. समजते का तुम्हाला? का नाही होत ते चमत्कार जे पेत्राद्वारे झाले, का नाही होत ते चमत्कार जे पौलाद्वारे झाले, का नाही होत ते चमत्कार जे फिलिपद्वारे झाले, का नाही होत ते चमत्कार जे 12 प्रेषितांद्वारे झाले? कारण आपण आपलं नातं गमावलेलं आहे परमेश्वराकडे, पिता आणि पुत्राचं. हालेलुया. म्हणून देव आपली प्रार्थना ऐकत नाही, म्हणून आपल्यामध्ये आत्मविश्वास राहिलेला नाही, म्हणून आपण विश्वासाने प्रार्थना करू शकत नाही. पण माझा परमेश्वर आज त्याच्या मंडळीला ही गोष्ट सांगू इच्छित आहे की तुम्ही असा मागा जसा एक पुत्र आपल्या बापाकडून मागतो. हे बापा, आजपासून मी तुझी वाणी ऐकायला तयार आहे. हालेलुया. मग मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल.
असंभव गोष्टी संभव होताना तुम्ही बघा. हालेलुया. प्रियांनो, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जो तुमचा आणि माझा परमेश्वर. देवाची इच्छा आहे तुम्ही असं मागावं जसे मुलगा आपल्या बापाकडून मागतो, एक विश्वासाने मागतो. येशू ख्रिस्ताला अजिबात डाऊट नव्हता की हा मेलेला उठेल का नाही. येशूला माहिती होतं, अरे बोलण्याच्या अगोदर नको उठू द्यायला, कारण मी समोर उभा आहे. हालेलुया. बोलण्याच्या अगोदरच उठून आला असता, कारण प्रभूला माहिती आहे हा काय करणार आहे असं. समजतंय का तुम्हाला? भूत जी आहे ते येशू बोलण्याच्या अगोदरच पळून जायची, येशूला बघूनच पळून जायची. बोललं तर दूर, नुसतं येशू ख्रिस्ताला पाहिलं तरी ओरडून ओरडून निघून जायची भूत. का? कारण त्यांना माहिती होतं कशासाठी आलेला आहे. हालेलुया. दुष्ट आत्मे तर आपल्या समोर येऊन आपल्यालाच घाबरवतात. मी देवाच्या दासांना बघितलंय बऱ्याचदा असं बायबल घेऊन प्रार्थना करतात दूर उभे राहून. सैतानाला एवढं कशाला घाबरत? सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. विश्वास, जर तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पहा. लक्षात घ्या, जे कार्य माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झाले ना, तेच कार्य परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे करायला समर्थ आहे. प्रत्येक व्यक्ती, नीट लक्ष द्या, फक्त सेवकांसाठी हे वचन नाहीये, हे वचन प्रत्येक विश्वास करण्यासाठी आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. परमेश्वर तुमची प्रत्येकाची प्रार्थना ऐकू इच्छितो. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही देवाशी बोला आणि देवाची वाणी तुम्ही ऐका, की जेणेकरून तुमच्यामध्ये पिता आणि पुत्राचे संबंध प्रस्थापित होतील. हालेलुया. तुम्ही मागाल आणि परमेश्वर तुम्हाला देईल. मनुष्याचं गौरव होणार नाही. गौरव कोणाचं होईल? देवाचा. हालेलुया. चोरत आहोत आपण परमेश्वराचं गौरव माणसाला देऊ. ज्यावेळेस मला कोणी म्हणतो ना, शिंदे सर तुमच्याद्वारे कार्य झालं, मला असं वाटतं कोणीतरी जोरात काम करीत मारली. काय वाटतं मला जोरात कोणीतरी काय मारली? कानफटीत मारली. कारण माहिती का? मी देवाचं गौरव चोरलं. मी काय केलं? देवाचं गौरव चोरलं. देवाच्या दासांना जेव्हा कौतुक केलं जातं ना, भदर काय तुमच्याद्वारे कार्य होतं, काय देवाचा दास फुलून जातो. का? त्याला वाटतं माझ्याद्वारे. अहो तो मी कोण आहे माहिती का तुम्हाला? मी कोण आहे? सैतान, जो म्हणतो हा तुझ्याद्वारे झालं. आपण देवाला विसरून जातो, परमेश्वराद्वारे झालं. हालेलुया. देवाच्या सेवकांनी, देवाच्या अभिषिक्तांनी एक गोष्ट नीट लक्ष द्या, देवाचं गौरव चोरू नका, परमेश्वराचं गौरव चोरू नका. ही मंडळी जी ख्रिस्ताची मंडळी आहे ना, या सगळ्यांचा तो अधिकार आहे देवाकडे मागण्याचा. पण काय झालेलं आहे माहिती का? नातं तुटलेलं आहे. ते तुटलेलं नातं जोडण्यासाठी मंडळी आहे. हालेलुया. मंडळी कशासाठी आहे? जे पित्याशी मुलांचं नातं तुटलेलं आहे ना, ते तुटलेलं नातं वेल्डिंग करण्यासाठी, जोडण्यासाठी देवाने मंडळीची स्थापना केलेली आहे. माझा परमेश्वर सर्वांवर सारखं प्रेम करतो, प्रत्येकावर तीच प्रीती करतो, प्रत्येकाकडे तेवढ्याच आतुरतेने बघतो, प्रत्येकाकडे तेवढ्याच मनाने लक्ष देतो. प्रियांनो, काल पण मी त्या ठिकाणी कल्याणला असताना देवाच्या वचनातून बोललो. त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं. टीव्ही समोर बसलो आपण, 3 तासाचा पिक्चर. किती तासाचा पिक्चर? 3 तास. न हालता गुलटा पाहतात लोक. ऍड आली मध्ये तरी मध्ये कशाला ऍडव्हर्टाईज, मस्त सीन होता. म्हणजे काय? ऍडव्हर्टाईज सुद्धा द्यायला नको ना, तर पूर्ण पिक्चर बिना ऍडव्हर्टाईजचा पाहिजे. 3 तास हलणार सुद्धा नाही जागेवर. तरुण मुलांनो आणि मुलींनो नीट लक्ष द्या. जे काही पिक्चरचे फिल्म स्टार आहेत, समजा सलमान खान, शाहरुख खान यांची एखादी पिक्चर तुम्ही पाहिली 3 तास बसून, पूर्ण मनाने पाहिली. पिक्चर संपल्यावर शाहरुख खान तुम्हाला ओळखतो का? ओळखतो का? किंवा सलमान खान ओळखतो? आतापर्यंत किती तास वाया घालवले त्यांच्या मागे, तरी ते ओळखतात का? नाही. पण मी तुम्हाला सांगतो, 3 तास देवाच्या चरणी बसा, माझा देव तुम्हाला ओळखेल. तेवढाच वेळ माझ्या परमेश्वराच्या चरणी बसा, माझा देव तुम्हाला ओळखायला लागेल. हालेलुया. आपण त्या व्यर्थ आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो, ज्या गोष्टींकडून तुम्हाला आणि मला काहीच फायदा नाही. जे व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही, जे तुम्हाला बघत सुद्धा नाही, ज्यांना तुमचं काही घेणं देणं नाही, माझ्या परमेश्वराच्या चरणी 1 तास जरी तुम्ही बसले ना, तर माझा परमेश्वर तुम्हाला तुमच्याशी बोलायला लागेल आणि तो तुम्हाला ओळखायला लागेल. हालेलुया. आपण तो वेळ देवाला देत नाही, म्हणून देव आपल्याला ओळखत नाही आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला भेटत. मागा म्हणजे कसे मागा? मुलासारखे, भिकाऱ्यासारखे. कसे मागा? मुलासारखे, भिकाऱ्यासारखे नाही. भिकारी मागतो. भिकारी कसा मागतो माहिती का तुम्हाला? कसा मागतो?
केविलवानं तोंड करून असं हसत हसत जर मागायला आला तर तुम्ही द्याल का? भिकारी समजा मी बस स्टँडवर उभा आहे आणि भिकारी खूप हसत असा खुशीत मस्त असा इन करून माझ्यासारखे कपडे घालून आला भीक मागायला आणि हसला ते ज्ञान धरा मला काम धंदे करायचे कपड्यावरून चांगला दिसतोय इन बिन करून आला चांगले बुटं घालून आला आणि पैसे मागतो माझ्याकडून भिकारी कसा असतो केविलवाला कसा असतो कपडे फाटलेले असतील मळके असतील अंघोळ केलेली नसेल तुमच्या दिवसापासून बरोबर आहे ना आणि जरी दुःख नसेल तरी चेहऱ्यावर पूर्ण दुःखाचा आविर्भाव आलेला असतो ना रडकतो 2 दिवसापासून काही खाल्लेलं नाही असं काहीतरी केविलवाने प्रयोग केल्यानंतर लोक कमीत कमी 5 रुपये खिशातून काढून त्याला हातामध्ये टेकवतात त्याला म्हणतात भिकारी बरोबर आहे ना बऱ्याचदा आपण असेच केविलवाने प्रयोग देवाजवळ करतो नाही रडून कुडून देवाकडे जेव्हा पण लोक प्रार्थनेला येतात देवाकडे रडून रडून मागतात प्रभू म्हणतात कधीतरी कधीतरी हसून माझी आराधना कर कधीतरी आनंदाने पण माझी स्तुती कर नुसता रडतो जेव्हा येतो तेव्हा रडतो समजा लेकरांनो तुमचे लेकर समजा जेवढे आई वडील या ठिकाणी आहेत तुम्ही जर बाहेर नोकरीला जाता घरी आल्यानंतर तुमचे लेकर फक्त येऊन तुम्ही आल्याबरोबर रडायलाच लागले तुम्हाला भेटल्याबरोबर रडायला लागले रडणं थांबतच नाही तुम्ही काय करा बरं वाटेल तुम्हाला किती प्रेम करतात आमचे मुलं की आम्ही थकून आलो आणि लेकरं काय करतात आल्यावर काय करता बोला ना रडताय नुसते रडतात बाहेर खेळायला जातात तेव्हा खेळतात परत घरी आले का रडायला लागतात कसं वाटेल नाही ना चांगलं वाटेल का अपेक्षा काय असते आई वडिलांची आपण घरी आल्यानंतर लेकरांनी आपल्याला आनंदाने मिठी मारावी हालेलुया ना आपले मुख्य घ्यावे आपण त्यांचे मुख्य घ्यावे बरोबर आहे की नाही ही स्वाभाविक अपेक्षा आहे लेकरांकडून आई बापांची आणि लेकरांकडून मग मला एक सांगा देव जर आपला पिता आहे तुम्ही त्याला भेटतात तर कसे भेटायला पाहिजे रडत जेव्हा आपण याचं ट्याव 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 करत राहायचं प्रभू समोर नुसतं रडायचं प्रभू म्हणतो अरे हा कधीच हसत फिलिप्पी पत्रामध्ये 4:4 मध्ये पौल म्हणतो प्रभू मध्ये आणि पुन्हा म्हणे प्रभू मध्ये आणि पुन्हा म्हणे पौल जेलमध्ये आहे फिलिप्पी पत्र लिहिताना पौल कुठे आहे बेड्या घातलेल्या हातापायांना आणि पौल तिथून पत्र लिहितोय त्या फिलिप्पी मंडळीला आणि म्हणतो प्रभू मध्ये काय करा आणि पुन्हा मध्ये कोण आनंद करू शकतो आणि कोण सांगू शकतो आनंद करा तो स्वतः आनंदामध्ये आहे हालेलुया पौलाच्या बेड्या पौलाला दुःखी करू शकल्या पौलाच्या बेड्यांमुळे पौलाला त्रास झाला तो स्वतः खुश होता म्हणून मंडळीला सांगत होता प्रभू मध्ये आनंद करा आणि पुन्हा मध्ये तर माझ्यामध्ये आनंद आहे तर मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही आनंद करा हालेलुया एकमेकांना भेटताना आपण काय म्हणतो प्रेज द लॉर्ड अजून बायबलनुसार सलाम बायबलनुसार कोणता शब्द आहे जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा काय म्हणा सलाम या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हास शांती असो हालेलुया एकमेकांना सलाम करताना परमेश्वराची इच्छा आहे की आपण म्हणावं अभिवादन करावं तुम्हास काय असो शांती असो जर समोरचा व्यक्ती शांतीप्रिय असला तर तुमची शांती त्याच्यामध्ये जाईल नसला तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल हालेलुया म्हणजे याचा अर्थ काय देवाची अशी अपेक्षा आहे तुम्ही सलाम करताना पहिले शांती कोणामध्ये असली पाहिजे इथं आपणच टेन्शन मध्ये असतो घरचं सगळं ओझं घेऊन चर्चला येतो आणि एकमेकांना काय करतो आपलं सगळं टेन्शन त्याला देऊन जातो तो बिचारा शांत असतो ना तो आपल्यामुळे अशांत होतो का कारण आपणच बंधनात आहे आपणच सगळं पापाचं ओझं बंधनाचं ओझं चिंतेचं ओझं घेऊन फिरतो जगभराचं ओझं घेऊन फिरतो कोण निवडून आला कोण पडला त्याचं पण टेन्शन आपल्याला काही घेणं देणं नसतं आपलं त्यावर आता समजा युपीचे इलेक्शन लागले तरी आपण टेन्शन होतो तिथं कोण निवडून तुम्हाला काय करायचं आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला करायचं काय मला सांगा तुम्ही कुठं राहता आणि देवाचं वचन म्हणतो तुमचं राज्य इथलं आपलं राज्य कुठलं आहे कोणी पण निवडून येऊ कोणी पण पडू आपल्याला काही फरक पडायला पाहिजे का नाही पण आपण एवढं टेन्शन दाखवतो जसं काही आपल्यावरच सगळी जबाबदारी आहे अशा मनस्थितीमध्ये एकमेकांना सलाम करू नका कारण तो बिचारा दुसरा शांत असेल ना तुमच्यामुळे अशांत होऊन जाईल हालेलुया प्रियांना मी ह्या गोष्टी का सांगते तुम्हाला माहिती लहान सहान गोष्टी आहेत ज्या आपण चुकतो आणि आपला आशीर्वाद आपण हालेलुया सोपी गोष्ट आहे
देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याची काय व्हावं, मुले व्हावं. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं त्याचे दास म्हणून घेण्यासाठी नाही, तर त्याची मुलं म्हणून घेण्यासाठी. ज्या दिवशी तुम्ही त्याच्याशी नातं जोडाल ना, त्या दिवशी न मागता परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. न मागता. बायबल म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता दोघं मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या मागे येतील. हालेलुया. न मागता परमेश्वर तुम्हाला देऊन टाकेल. परमेश्वराला ठाऊक आहे त्याच्या लेकरांना कसली गरज आहे. हालेलुया. प्रियांनो, असं मागा जसे एक मुलगा आपल्या बापाकडून मागतो. असं मागा की ज्या अधिकाराने एक मुलगा आपल्या पित्याकडून मागतो. ज्यावेळेस तुम्ही तशा पद्धतीने मागाल ना, गरज नाही तुम्हाला मनुष्याची, तुमचे संबंध परमेश्वराशी जोडलेले आहेत. मग एक लहान मुलगा जरी विश्वासाने मागेल ना, माझा परमेश्वर त्याची प्रार्थना आहे. हालेलुया. माझा परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आज देवाची इच्छा तीच आहे की तुम्ही त्याची लेकरं व्हावं आणि त्याने आपला पिता व्हावं. हालेलुया. ज्यावेळेस हे नातं जोडलं जाईल प्रियांनो, अद्भुत गोष्टी होताना तुम्ही बघा. आणि जे येशू ख्रिस्त बोलला ना की हे पित्या, मला ठाऊक आहे की आजपर्यंत तू माझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. आजपर्यंत तू माझी प्रत्येक प्रार्थना ऐकलेली आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाने म्हणतो. जेव्हा तुम्ही आणि मी जर परमेश्वराशी ते पिता पुत्राचे संबंध प्रस्थापित करू ना, एकही प्रार्थना वाया जाणार नाही. हालेलुया. पेत्र आणि योहान चालले होते चर्चला, मंदिरामध्ये ना, ख्रिस्ताच्या कृत्यामध्ये एक लंगडा भिकारी त्या ठिकाणी बसलेला होता. आणि तो लंगडा भिकारी भीक मागण्याच्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघतो. पेत्राने त्याच्याकडे पाहिलं. पेत्र म्हणतो, माझ्याकडे सोनं रूपं चांदी काहीच नाही, पण माझ्याकडे जे आहे ते तुला देतो. उठ, नासरी येशूच्या नावाने चालायला लाग. हालेलुया. उडी मारून उठला. तो कधीच चाललेला नव्हता आणि नाचत कुदत मंदिरामध्ये त्यांच्या सोबत गेला. हालेलुया. डाऊटच नाही त्यांच्या मनामध्ये, पेत्र आणि त्यांच्यामध्ये. का? कारण त्यांना माहित होतं पित्याकडे मागितल्यानंतर पिता मला देणार. हालेलुया. हालेलुया. इतका विश्वास. म्हणून प्रेषिकीय सेवकामध्ये चमत्कार झाले जे आज होत नाही, कारण आपण आपले संबंध तोडलेले आहेत. आपण सोडायला तयार नाही. आपण म्हणतो पास्टर करतायत ना प्रार्थना, चालेल, काय फरक पडते, मी कशाला काम घेऊ, मी कशाला, आमचा टीव्ही भला नामी भलं, आमचा मोबाईल भला नामी भलं. कोण 2 तास देवाच्या चरणापाशी बसेल. दिवस कठीण आहेत, वेळेचा सदुपयोग करा, प्रार्थनेमध्ये राहा, आपले संबंध देवाशी जोडा. प्रियांनो, लक्षात घ्या, फक्त मुलांना घरामध्ये राहण्याचा अधिकार मिळेल, तासांना नाही. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की आपण स्वर्गीय जीवनामध्ये जावं, स्वर्गीय जीवनामध्ये फक्त मुलांचा प्रवेश होईल, दासांचा होणार नाही. आपले संबंध देवासोबत करा, सर्व व्यवस्थित करा. प्रभूला म्हणा की परमेश्वरा, तू आमचा पिता आणि आम्ही तुझी लेकरं आहोत. हालेलुया. देवाला वेळ द्या, परमेश्वराची ओळख करून घ्या आणि देवाला स्वतःची ओळख करून द्या, की जेणेकरून परमेश्वर तुम्हाला ओळखेल. देव करो त्या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. डोळे झाकून प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देव, आकाश पृथ्वी यांच्या निर्माण करत्या प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी माझ्या देवा, तुझं वचन जिवंत, पवित्र, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं आहे आणि मधापेक्षा गोड आहे. हो माझ्या देवा, आजच्या वचनातून आम्ही बघितलं तर परमेश्वर पिता केवळ ऐकणारे नाही, पण वचनावर विश्वास ठेवून चालणाऱ्या मला तुझी इच्छा आहे प्रभू की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. ही तुझी इच्छा आहे परमेश्वर पिता. आज प्रभू आमचे संबंध आम्ही तुझ्यासोबत ठीक करावे. हो माझ्या देवा, जे तुटलेलं नातं आहे ते सुधारावं परमेश्वर पिता, की जेणेकरून जर आम्ही तुझ्याकडे मागू तर तू आम्हाला उत्तर देशील. जर आम्ही ठोकू तर आमच्यासाठी उघडलं जाईल, जर आम्ही शोधू तर आम्हाला सापडेल. असं होऊ दे माझ्या देवा. प्रभू, आज आमचे अपराध आमच्या आणि तुझ्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झालेले आहेत ते बाबा. प्रभू, ती आड भिंत, ती पापाची भिंत तोड माझ्या देवा, आणि आमची प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचावी. असं तू होऊ दे. थँक यू जीसस. हो प्रियांनो, आपलं मन तयार कर, आपलं हृदय तयार कर. आजपासून प्रभूला म्हणा, प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतो, प्रभू आम्ही तुझ्या चरणी येतो. तूच आमचा बाप, आमचा निर्माण करता, आमचा पिता. माझ्या देवा, आज तुटलेलं नातं येशूच्या रक्तामध्ये जोडून देतो. थँक यू जीसस. हालेलुया.
यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। दुनिया में सच्ची खुशी नहीं, मुश्किल में है मेरी जिंदगी हो। दुनिया में सच्ची खुशी नहीं, मुश्किल में है मेरी जिंदगी। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। भेजे है दिल के पुकारे, तुम लिए जीवन लाचार है। भेजे है दिल के पुकारे, तुम लिए जीवन लाचार है। तुझ में प्रभु मुझको आस है, तुझ में तो प्यार ही प्यार है। हो तुझ में प्रभु मुझको आस है, तुझ में तो प्यार ही प्यार है। तुम भलाई मेरी नहीं, प्रभु तेरे जैसा कोई नहीं। तुझ भलाई मेरी नहीं, प्रभु तेरे जैसा कोई नहीं। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। तुझसे अलग जिंदगी नहीं, तुझसे है जीवन की हर खुशी। तुझसे अलग जिंदगी नहीं, तुझसे है जीवन की हर खुशी। अब मैं ना जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा। अब मैं ना जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा। यही खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मेरा आनंद मनाऊंगा। जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मेरा आनंद मनाऊंगा। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ घर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। दिल मेरा सुना तेरे बिना। अच्छा देखो तू आमच्यामध्ये
हे शरीर तुझं मंदिर होऊ दे परमेश्वर पिता. आणि होऊ दे प्रभू प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक मागणी, प्रत्येक विनंती जी येशू तुझ्या नावाने आम्ही करू ती होय आणि आमेन मध्ये उत्तर येऊ दे परमेश्वर पिता. माझ्या देवा तू आमचा पिता, आमचा निर्माण करता, आमचा बाप आहे. आम्ही तुझी लेकरं आहोत प्रभू. माझ्या देवा आमच्या प्रार्थनेकडे कान दे, आमच्या विनंतीकडे उत्तर दे आणि तुझी वाणी ऐकू देखील आम्हाला शिकव. धन्यवाद प्रार्थना केलीस त्याबद्दल. आज जे तू बोललाय परमेश्वर पिता ते प्रभू ऐकण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, 30 पट 60 पट 100 पट फळ देण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर. दुष्ट सैतानाला हे वचन चोरून दिली नकोस, तर आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे सांगणं शिकव. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने. आमेन.